नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। SRPF गट क्रमांक 6 धुळे भरती 2024 तर या ठिकाणी टोटल अर्ज आले होते 20,418 या ठिकाणी अर्ज आले होते आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर SRPF गट क्रमांक 6 धुळेचा कट ऑफ किती लागणार आहे कॅटेगरीनुसार, SC ST OBC WSNT VJ ओपन SC BC SBC या सर्व कॅटेगरीचा, जेणेकरून आपल्याला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी पेपरमध्ये बसण्यासाठी आपल्याला किती मार्क्स या ठिकाणी कॅटेगरीनुसार असले पाहिजे, जेणेकरून आपल्याला एवढ्या मार्क्सवर आपल्याला पेपरसाठी बसता येणार आहे। हा अंदाज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या विद्यार्थी मित्रांनो समजणार आहे आणि सर्वच कॅटेगरीचे मी तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ सांगणार आहे, कितीपर्यंत जाऊ शकतो ग्राउंडचा, सर्वसाधारणता किती जाणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी माजी सैनिकांचा किती जाणार आहे, खेळाडूंचा किती जाणार आहे, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक त्याचबरोबर पोलीस पाल्य, तर या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ किती जाणार आहे याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आणि आपला या ठिकाणी सेफ झोन किती असणार आहे, म्हणजे किती मार्कावर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पेपर भेटू शकते हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर SRPF गट क्रमांक 6 धुळेचा ग्राउंडचा कट ऑफ किती लागणार आहे याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून SRPF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर SRPF गट क्रमांक 6 धुळे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तगडी कॉम्पिटिशन आणि फॉर्म सुद्धा या ठिकाणी 20,418 अर्ज या ठिकाणी तब्बल आलेले आहे। ठीक आहे, तर या ठिकाणचा जो सर्वसाधारणचा जो कट ऑफ जाणार आहे, मी तुम्हाला या ठिकाणी सर्वसाधारणचा कट ऑफ या ठिकाणी सांगून देतो। तर सर्वसाधारणचा जो कट ऑफ जाणार आहे या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा, तर ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत जाणार आहे या ठिकाणी। ठीक आहे, त्यानंतर EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा या ठिकाणी 85 ते 90 च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर SC BC आहे, तर SC BC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 93 पर्यंत जाणारच आहे, 93 किंवा 91 पर्यंत। त्यानंतर OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा सुद्धा 93 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर SBC कॅटेगरी आहे, तर SBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 90 पर्यंत 91 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर NT कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे हा 93 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर VJ कॅटेगरी आहे, तर VJ कॅटेगरीचा सुद्धा कट ऑफ हा 93 पर्यंत जाणार आहे। त्यानंतरची जी कॅटेगरी आहे तर ते या ठिकाणी ST कॅटेगरी, तर ST कॅटेगरीचा 89 ते 91 पर्यंत जाणार आहे। ठीक आहे, त्यानंतर SC कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे सर्वसाधारणता, तर हा 91 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। तर एवढा सर्वसाधारणता कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो। एवढे जर मार्क्स तुम्हाला असेल तर तुम्हाला लेखी परीक्षा या ठिकाणी भेटणार आहे। ठीक आहे, SRPF भरतीचा जो कट ऑफ हा विद्यार्थी मित्रांनो एकदम हाय लागतो आणि पोलीस भरतीचा जो कट ऑफ हा खूप कमी लागतो। तर यावरून तुम्हाला एक अंदाज लागला असेल आणि मी असं नाही सांगत तुम्हाला यापेक्षा ज्यांचे कमी सुद्धा मार्क असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षेत तयारी करायची, कारण की कदाचित कमी सुद्धा लागला यापेक्षा, तर ज्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पेपर भेटणार आहे आणि तुमचा ज्या विद्यार्थी मित्रांनो अभ्यास जर तुम्ही चालू ठेवला तर अभ्यास हा विद्यार्थी मित्रांनो कधीच वाया जात नाही, फिजिकल सुद्धा कधीच वाया जात नाही, कारण की सोमवार 9,000+ जागांसाठी नवीन पोलीस भरती निघत आहे, त्यामध्ये सुद्धा SRPFच्या कामात पडणार आहे। तर अभ्यास वगैरे तुम्ही या ठिकाणी बंद ठेवू नका। ठीक आहे, त्यानंतरचा जो कट ऑफ जाणार आहे या ठिकाणी खेळाडूचा, तर खेळाडूचा जो कट ऑफ आहे थोडा कम जाणार आहे। ओपन कॅटेगरीचा 95-94 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर SC कॅटेगरीचा जो जाणार आहे हा 70 ते 80 पर्यंत जाऊ शकतो किंवा 90 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। त्यानंतर ST कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे खेळाडूंचा, तर 80 किंवा 85 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर NTB कॅटेगरी आहे, तर NTB कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 89 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर SC BC कॅटेगरीचा सुद्धा 90 पर्यंत जाणार आहे। NTD कॅटेगरीचा सुद्धा 90-91 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर SBC कॅटेगरी आहे, SBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर हा सुद्धा 90 ते 91 पर्यंत किंवा 85 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। ठीक आहे, त्याचबरोबर जे कॅटेगरी आहे तर ते आहे OBC कॅटेगरी, तर OBC कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी 85 ते 90 च्या दरम्यान खेळाडूचा जाणार आहे। EWS कॅटेगरीचा 80 किंवा 85 च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे, कारण की EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ हा खूप कमी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लागत आहे। ठीक आहे, त्यानंतरची जी कॅटेगरी आहे तर ते आहे VJ कॅटेगरी, तर VJ कॅटेगरीचा 90 पर्यंत किंवा 85 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। ठीक आहे, त्यानंतरची जी आहे प्रकल्पग्रस्त आहे, तर प्रकल्पग्रस्तांचा जो कट ऑफ आहे यापेक्षा थोडा कमी जाणार आहे। ओपन कॅटेगरीचा 93 किंवा 95 पर्यंत जाणार आहे आणि SC कॅटेगरीचा जो आहे हा 85 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। त्यानंतरचे जे कॅटेगरी आहे ST कॅटेगरी, तर ST कॅटेगरीचा जो कट ऑफ हा सुद्धा 80 पर्यंत जाऊ शकतो। NTB कॅटेगरी आहे, NTB कॅटेगरीचा सुद्धा 85 ते 90 च्या दरम्यान जाऊ शकतो। SC BC कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी
85च्या 90च्या दरम्यान या ठिकाणी जाऊ शकतो। त्यानंतर NTD कॅटेगरी आहे, तर NTD कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी 87 किंवा 89 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। SBC कॅटेगरी आहे, SBC कॅटेगरीचा जो कडाबा हा सुद्धा या ठिकाणी 89 पर्यंत जाऊ शकतो। त्यानंतर OBC कॅटेगरी येते, OBC कॅटेगरीचा 85 पर्यंत सुद्धा जाऊ शकते किंवा 89 पर्यंत सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो। त्यानंतर EWS कॅटेगरी आहे, EWS कॅटेगरीचा 80 किंवा 85 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर VJ कॅटेगरी आहे, VJ कॅटेगरीचा 89 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। तर एवढा कडाप जाणार आहे प्रकल्पग्रस्तांचा। त्यानंतर भूकंपग्रस्त आहे, तर भूकंपग्रस्तांचा जो कडाप जाणार आहे तर हा ओपन कॅटेगरीचा जरासा कमी जाणार आहे, म्हणजे 90 पर्यंत सुद्धा जाऊ शकते किंवा 93 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। त्यानंतर SC कॅटेगरीचा 85 पर्यंत जाऊ शकतो। त्यानंतर ST कॅटेगरी आहे, ST कॅटेगरीचा 84 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। त्यानंतरची जी कॅटेगरी आहे ते NTB कॅटेगरी आहे, तर NTB कॅटेगरीचा जो कडाबा हा 87 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर SCBC आहे, SCBCचा सुद्धा 87 किंवा 89च्या दरम्यान। त्याचबरोबर NTD कॅटेगरी आहे, NTD कॅटेगरीचा जो कडाबा आहे हा सुद्धा या ठिकाणी 89 पर्यंत जाऊ शकतो। SBC कॅटेगरी आहे त्यानंतरची, तर SBC कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी 89 पर्यंत जाऊ शकतो। OBC कॅटेगरी आहे, OBC कॅटेगरीचा 85 ते 90च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे। आणि EWS कॅटेगरी आहे भूकंपग्रस्त, तर 80 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। त्यानंतर VJ कॅटेगरी आहे, VJ कॅटेगरीचा 90 पर्यंत या ठिकाणी किंवा 88 पर्यंत जाऊ शकतो, ठीक आहे। त्यानंतर आहे माजी सैनिक, तर सर्वात कमी जो कडाप जाणार आहे हा जाणार आहे माजी सैनिकांचा। तर कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC, तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 60-70 जरी असेल तरी सुद्धा या ठिकाणी जमणार आहे 100%, ठीक आहे। कारण की माजी सैनिकांचा जो कडाबा हा खूप कमी जातो, खूप डाऊन जातो माजी सैनिकांचा। तर तुम्ही या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 60-70 पर्यंत सुद्धा जाऊ शकते। SC कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 60-70 पर्यंत कडाप जाऊ शकतो। ST कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 60-70 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर NTB कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 70-80 पर्यंत 70 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्यानंतर SCBC कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 60 ते 70च्या दरम्यान जाऊ शकतो। NTD कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 60 ते 70च्या दरम्यान जाऊ शकतो। SBC कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 60 ते 70च्या दरम्यान जाऊ शकतो। SBC कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 60 ते 70च्या दरम्यान जाऊ शकतो कडाप। आणि OBC कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 60 ते 70च्या दरम्यान जाऊ शकतो। EWS कॅटेगरीचे असाल 60 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो आणि VJ कॅटेगरीचे असाल 70 ते 80 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। तर खूप कमी या ठिकाणी कट ऑफ जातो माजी सैनिकांचा, ठीक आहे। तुम्हाला 50 जरी असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी लेखी परीक्षेत चालू द्या, 60 जरी असेल तरी सुद्धा लेखी परीक्षेत तयारी असू द्या, ठीक आहे। कोणती कॅटेगरी असो माजी सैनिकांचा खूप कमी जातो। त्यानंतर जी कॅटेगरी येते ते पोलीस पाल्य, तर पोलीस पाल्यांचा सुद्धा थोडा डाऊन जाणार आहे। ओपन कॅटेगरीचा 95च्या अबव या ठिकाणी 93 पर्यंत जाऊ शकतो, ठीक आहे। 93 पर्यंत या ठिकाणी पोलीस पाल्यांचा जाऊ शकतो। SC कॅटेगरीचे असाल तर 88 किंवा 85 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। ST कॅटेगरीचे असाल हा सुद्धा 85 किंवा 87 पर्यंत जाऊ शकतो। NTB कॅटेगरीचे पोलीस पाल्य असाल तर या ठिकाणी जो कडाबा हा 88-89 पर्यंत जाऊ शकतो। SCBCचे जरी असाल तरी 89 पर्यंत जाऊ शकतो। NTD कॅटेगरीचे पोलीस पाल्य असाल 89 पर्यंत जाऊ शकतो। SBCचे पोलीस पाल्य असाल 89 पर्यंत जाऊ शकतो। OBC कॅटेगरीचे पोलीस पाल्य असाल तर तुम्हाला 87 जरी असेल तरी सुद्धा 87 जाऊ शकतो। EWS कॅटेगरीचे पोलीस पाल्य असाल तर 80 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। VJ कॅटेगरीचे पोलीस पाल्य असाल तर या ठिकाणचा जो कडाप जाणार आहे तर हा जवळपास 89 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। तर एवढा कडाप या ठिकाणी SRPF गट क्रमांक 6 धुळेचं जाणार आहे। तर ही होती संपूर्ण माहिती कडाप किती जाणार आहे ग्राउंडच्या याबद्दल। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। SRPF गट क्रमांक 6 धुळे भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय